संरक्षण करावं असं ह्या श्रीदादांच्या डोक्यात ही कल्पना सुचली आणि ती प्रत्यक्षात अंमलात आणण्याचं काम त्यांनी आजच्या या शुभदिनी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये पूर्ण केलेला आहे। हा उद्योग स्मॉल स्केल इंडस्ट्रीजमध्ये मोडला जातो, छोटा लघु उद्योग। तर या उद्योगाला शासनाकडून इतक्या मोठ्या स्कीम आहेत की जास्तीत जास्त स्कीममध्ये इतका फायदा करून घ्यायचं गव्हर्नमेंटचं म्हणणं आहे किंवा हे उद्योग आहे की ग्रामीण क्षेत्रामध्ये चालत असलेले उद्योग आहेत। तेव्हा या ठिकाणी आजच्या ह्या श्री श्री द्रोण पत्रावळी या कारखान्याच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित आमचे या गावचे प्रतिष्ठित शेतकरी अण्णासाहेब देशमुख, पंचायत समितीचे सदस्य रामभाऊ सामे आणि आपण सर्व ग्रामस्थ उपस्थित झाला याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि या उद्योगाला भरभराटीचे दिवस येऊ हीच अपेक्षा व्यक्त करून हा माझे 2 शब्द संपवतो। आमचे मित्र श्रीदादा ढगे यांना शुभेच्छा देतो। त्यांनी श्री श्री द्रोण पत्रावळी उद्योग आज चालू केलेला आहे। खरं तर असे तरुण पुढे गेले पाहिजे। आम्ही गेल्या अनेक वर्षापासून चळवळीमध्ये काम करत असतो। चळवळीमध्ये काम करत असताना उद्योगाकडे पण वाटचाल केली पाहिजे, कारण उद्योग करणं किंवा कुठला तो उद्योग व्यवसाय असणं गरजेचं आहे आणि आम्ही देखील चळवळीत काम करत असताना असे उद्योग आम्ही करतो, उद्योग चालू केलेला आहे आणि उद्योगाच्या माध्यमातूनच आपण पुढे जातो। म्हणून मी दादांना या उद्योगधंद्यासाठी शुभेच्छा देतो। आज छोटासा या ठिकाणी त्यांनी प्रोजेक्ट उभा केलेला आहे। येणाऱ्या काळामध्ये दादांनी MIDC मध्ये चांगला मोठा प्रोजेक्ट उभा करावा आणि आपली जे द्रोण पत्रावळी जी आहे आज आपण लातूरमध्ये इथं सप्लाय करतो। येणाऱ्या काळामध्ये आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये द्रोण पत्रावळी सप्लाय करावं असं मी आपल्याला शुभेच्छा देऊन मी माझे 2 शब्द संपवतो। दादाचं तर कौतुक करा थोडं कमीच आहे की कोणी त्यांना फोन कर द्या केव्हाही कर द्या, कुणाच्याही आपल्या सुखादुखात केव्हाही हजर होणारे असे व्यक्तिमत्व आहे आणि त्यांनी प्रथमच उद्योग या क्षेत्रामध्ये त्यांनी पदार्पण केलेलं आहे। तर मी अशी भावना व्यक्त करतो की दादा हे आपण छोटेखानी ग्रामीणमध्ये होत आहे, तर लवकरच आपले हे उद्योग MIDC मध्ये कसं होईल आणि मोठ्या प्रमाणात आपलं हे मॅन्युफॅक्चरिंग होऊन कसं आपल्या जिल्ह्यात आणि जिल्ह्याबाहेर पसरेल याच्याकडे आपण लक्ष देऊ। आणि जे काही माझ्याकडून जे काही दादांना मदत लागेल त्या दादांना काही डॉक्युमेंटरी म्हणा या GSTच्या संदर्भात कसल्याही प्रकारे ती आपण एक पाकसंगीकर म्हणून मी आवश्यक मदत करेन आणि दादांनी पण पाकसंगीवर इतर समाजावर लक्ष ठेवून एवढे बोलतो। आणि अंबानी आयोजकांनी मला बारगळ असून मी भट्टीचा व्यवसाय केलेला आहे आणि ते छोट्यामधूनच मी मोठा व्यवसाय केला, नंतर मी शेतीकडे वळलो। तसंच शेतीला थोडं काळजीपूर्वक व्यवसाय करावा आणि पुढील व्यवसायासाठी माझ्या शुभेच्छा। हजारो जनसामान्यांचा आशीर्वाद आहे, त्यांना शुभेच्छा देणं ही चुकीचं आहे। तरी पण एक कार्यक्रमाचं औचित्य म्हणून आदरणीय श्रीदादा ढगे यांना श्री श्री द्रोण पत्रावळी आणि लाकडी तेल घाणा या उद्योगासाठी मनभरून शुभेच्छा आणि अशा शुभेच्छा की या तेल घाण्याचा आणि द्रोण पत्रावळीचा उपयोग आम्ही आमच्यासाठी तर करूच, परंतु आम्ही दुसऱ्यांसाठी सुद्धा करायला लावू अशा वेगळ्या शुभेच्छा देत आपला उद्योग हा आज आपल्या गावामध्ये आहे, आपल्या गावापुरता मर्यादित आहे, परंतु सर्वच जण ज्याप्रमाणे बोलले त्याप्रमाणे आपला उद्योग हा लातूर लातूर जिल्ह्याच्या कडेकोपऱ्यापर्यंत पोहोचावा आणि आपला श्री श्री नाव आलं की द्रोण पत्रावळी असं पटकन प्रत्येकाच्या तोंडामध्ये यावं, एवढा आपला सुप्रसिद्ध असा उद्योग व्हावा हीच शुभेच्छा देतो। आणि आपलं खूप खूप अभिनंदन पण करतो की आपण छोट्या व्यवसायामध्ये पडण्याची मानसिकता केली आणि व्यवसायाला सोबत घेऊन आपण खरंच खूप मोठं होऊ शकतो आणि त्याचबरोबर इतरांची सेवा सुद्धा करू शकतो। सर्वसामान्यांच्या गरजेला लागणार हे द्रोण पत्रावळी आणि लाकडी तेल घाणा सुद्धा आहे। आता जर बघितलं तर लाकडी तेल घाण्याचं महत्त्व अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे, कारण प्रत्येकाच्या घरामध्ये जसं मिनरल वॉटर ठेवायचं असेल तर लाकडी तेल घाण्याचा वापर हा कंपल्सरी, जसं आपण पाण्याची बॉटल वापरतो किंवा जारचं पाणी वापरतो तशा पद्धतीनं तेल सुद्धा लाकडी घाण्याचाच वापरावं लागणार आहे। म्हणून भविष्याचा वेध घेऊन
आदरणीय श्रीजितदादा यांनी अतिशय चांगल्या प्रकारचा उद्योग निवडला, यासाठी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन. आणि श्रीजितदादा व त्यांच्या सर्व परिवाराला, आदरणीय वकील साहेबांना सुद्धा या व्यवसायासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. हा मोठा सोहळा साजरा झालेला आहे, तरी श्रीजितदादा ढगे व त्यांच्या परिवाराला माझ्या हार्दिक शुभेच्छा. डॉक्टर सांगवी नवीन व्यवसायामध्ये पडल्याबद्दल ढगे आणि परिवाराचं मी मनापासून स्वागत. श्रीजितदादा एका नवीन व्यवसायाला सुरुवात करत आहेत. खरंच आपला अभिमान आहे. पुढच्या काळामध्ये निश्चितच हा व्यवसाय राजाभाऊ म्हणल्याप्रमाणे अनेक मान्यवरांनी उल्लेख केला, रामभाऊ केला, दादांनी केला. सगळ्याचं मत आहे की मोठी इंडस्ट्री व्हावी. त्याच्यासाठी मला असं वाटतं की आपण सगळेजण एक पात्रवळीचं तर आत्ता विकत घेऊन जावं. मी आता लगेच पहिलं पात्रवळीचं धोरणाचं जी काही लोक आहे आपल्यापासून सुरुवात करू. लोक येत नाही, आपल्यापासून सुरुवात करू. आपल्या घरात आज नाही लागणार, समजा महिना 2 महिन्यानंतर लागेल माझ्या घरात पात्रवळी, तर एक जास्त काही नाही. प्रत्येकानं 100 रुपये काही असेल ती तर फंड जमा करा खऱ्या अर्थानं. आणि इथूनच आपला कस्टमर राजू भाऊ या ठिकाणी निर्माण करण्याची गरज आहे. आणि आपल्या परिसरातील सगळे लोक श्रीजितदादाच्या पाठीमागे राहतील ही एक खात्री या ठिकाणी शिंदेसाहेब मी तुमच्या सगळ्यांच्या वतीनं देतो. आणि खऱ्या अर्थानं या कार्यक्रमाला उशीर झाला, वेळेचा वेळ काढून आपण सगळेजण जमलात. छोट्याखानी कार्यक्रमाचं स्वरूप हे मोठं झालंय आणि पत्रकार दणकेसाहेब असतील, मुर्शिद भेद सगळेच असतील, या सगळ्यांचे मी आभार मानतो. आणि हे सगळं आपलं चॅनलच्या माध्यमातून दणकेसाहेब दाखवणार आहेत, त्यामुळे त्यांचेही या ठिकाणी मी पुनश्च आभार मानतो. सगळे आलेल्या मान्यवरांचं आणि गावकऱ्यांचं ढगे परिवाराच्या वतीनं धन्यवाद मानतो. आणि मी अधिक न बोलता मी शब्दात इथंच थांबतो. शब्द अपुरे आहेत. शुभेच्छा देण्यापेक्षा मी तुमचा एक कस्टमर म्हणून तुमच्या इथं ठरवलंय. आणि मला जेव्हा कुठं लागतील आणि जेव्हा पुन्हा माझ्या जवळची कुणी पत्रवाळी धोरणं घेतील त्याच्या अगोदर मी त्यांना सांगेल किंवा दादाची पहिली तुम्ही पत्रवाळी धोरणं घ्या. आणि माझ्या चॅनललाही माझ्या श्री दोन पत्रवाळी उद्योग आमचे बंधू सुधीर यांनी आज चालू केला आणि त्या प्रसंगी मला उद्घाटन करण्याचा जो मान दिला त्याबद्दल मी आभारी आहे. पण कुठलाही उद्योग किंवा धंदा करताना जसं ज्या प्रकारे लहान मुलाला चालायला 1 वर्ष दिवस लागतात, तसं कुठलाही उद्योग हा 1000 दिवस सातत्य जिद्दीनं कसोटीने केला पाहिजे. आणि ते केला तरच तो पुढं नावारूपाला येईल. आत्ताच मान्यवरांनी म्हणले हा छोटेखानी उद्योग MIDC मध्ये लातूरच्या MIDC मध्ये मोठा प्रोजेक्ट व्हावा ही अपेक्षा केल्या. तशा त्या प्रकारे हा जर उद्योग 1000 दिवस व्यवस्थित यांनी चालवला आणि आपण सहकार्य करूच म्हणा, पण यांनी जिद्द कसोटी सोडू नये आणि 1000 दिवस कंप्लीट चालवावा. आणि पुढं चाललंच. उद्योगाशिवाय या आत्ता पर्याय नाही, नोकऱ्या मिळणार नाही तर उद्योगाशिवाय पर्याय नाही. आणि उद्योग हा चांगल्या प्रकारे केला तर नक्कीच यशस्वी होईल. या प्रसंगी मी शुभेच्छा देतो. आणि या ठिकाणी सर्व आपण मान्यवर आलात त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि माझे मनोगत संपवतो. आपल्या गावालगत असलेल्या मार्केट लाईनमध्ये ढगे परिवारानं एक उद्योगाचं उभारणी केली आहे. आणि या उद्योगाला ढगे परिवाराला माझ्या परिवारातर्फे, माझ्या ग्रामपंचायत सर्व सदस्यातर्फे आणि गावकऱ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा देतो. आणि त्यांची अशीच प्रगती व्हावी अशीच वर्षांनी प्रार्थना करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.